केळी जर आणली बाजारामधून त्याच्याबरोबर साल्ट येणारच ना. सुख जर मधला गर आहे तर त्याचं जे आवरण आहे ते दुःख आहे सोबत येणारच आहे. फक्त ते आता जे गर आहे तो खाईपर्यंत मजा वाटते. ते साल्ट जर चुकून जर खाली पडला ना की तुम्हाला लगेच सजा देतो. सुखाच्या पाठीमागे दुःख हे आहेच, त्याची दुसरी बाजू आहे. तुम्ही जेव्हा सुखाचं नाणं विकत घ्यायला जाल बाजारामध्ये तुम्हाला सुखाची बाजू अर्धी मिळणार नाही, तुम्हाला सुख आणि दुःख दोन्ही मिळणार. कोण बनेगा आनंदपती? लाईफलाईन पहिली नोकरी. तुम्हाला जेव्हा नोकरी मिळाली नव्हती तेव्हा नोकरी मिळू द्या फक्त एकदा, बस एकदा नोकरी मिळाली बल्ले बल्ले, अरे मिळाली नाही रे, लाईफलाईन गेली. लाईफलाईन दुसरी छोकरी. गुदगुल्या होतात. लाईफलाईनचं नाव ऐकूनच गुदगुल्या होतात. ज्यांची वापरली गेली त्यांना विचारा एकांतामध्ये, त्यांची जरा नार्को अनालिस्ट टेस्ट करा. तसे तर काही खरं बोलणार नाही ते. कोण झंझट खरं करेल? हा चुकून बायकोनच व्हिडिओ पाहिला तर संध्याकाळचं जेवण बंद, गाजराची भाजी केली तरी कारल्यासारखी लागेल. बरोबर आहे ना. म्हणजे आमच्या ज्या लाईफलाईन आहे ह्या लाईफलाईन काय आहे सर? नोकरी, छोकरी, गाडी, बंगला, पद, प्रतिष्ठा, ह्या आमच्या लाईफलाईन आहेत. एक एक लाईफलाईन बाद होते. शेवटी तो म्हणतो नाही कोण बनेगा आनंदपती, नाही मी तो दुःखपती. म्हणजे तुम्ही जेवढी वयस्कर झालेली माणसं आहे ती फक्त लोकांना मी आनंदी असल्याचं दाखवतात. शरीर जे आहे त्याला जर व्यसन घालायचे असेल ना तर ती श्वासाने घालतात. श्वास ही शरीराची व्यसन आणि विचार हे मनाची व्यसन. तुम्हाला शरीर जर ताब्यात आणायचं असेल श्वासावर लक्ष ठेवा. कुठलीही क्रिया करताना कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा तुम्हाला कळेल की नाही माझं शरीर माझ्या ताब्यातून बाहेर चाललंय अशा वेळेस लक्ष कशावर आणा? श्वासावर आणा. राग आलाय लक्ष कशावर आणा? श्वासावर आणा. लोभ निर्माण होऊ राहिलाय लक्ष कशावर आणा? श्वासावर आणा. एखादा निर्णय घेताना गोंधळ होतोय लक्ष कशावर आणा? श्वासावर आणा. विचारांवर लक्ष ठेवणं हा पण एक विचार आहे. आणि म्हणून साधू संतांनी आम्हाला काय सांगितलं? नामस्मरण करा. नाम हे एक विचार आहे. त्या एकाच विचाराशी काय व्हा? एकरूप व्हा. बाकी सगळे विचार धुवून टाका. बरं नाम हा विचार का घ्यायचा? तर नको असलेले विचार जर घालवायचे असतील तर हवा असलेला एक विचार तुम्हाला धरावा. तसं श्वासाचं आहे. तुम्ही श्वासावर जर लक्ष केंद्रित केलं तर ही प्रकृती आणि शरीर एकमेकाशी काय होतं? कनेक्ट होतं. आणि मग या प्रकृतीला जे हवंय तिची प्रकृती बरोबर करून घेते. बघा मी नेहमी सांगतो दारुड्याला कधी पण ऍक्सिडेंटमध्ये जास्त जखमा होत नाही, मार लागत नाही दारुड्याला. शुद्धीवर असलेल्या माणसाचं नुकसान होतं कारण त्याचं शरीर स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतं. परंतु दारुड्या माणूस स्वतःचा प्रयत्न करतच नाही. तो एखाद्या वस्तूसारखा एखाद्या पदार्थासारखा या प्रकृतीच्या स्वाधीन होत. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे प्रकृती त्याला ज्या पद्धतीने वळवते त्या पद्धतीने तो वळतो, त्या पद्धतीने तो स्वतःला मोड करायचा आहे. जागृत माणूस जो असतो तो तसं करू शकतो. एक बेहोश माणूस करू शकतो पण अर्ध जागृत माणूस तसं करू शकत नाही. अर्ध जागृतपणा ही आमची अवस्था आहे. एक लक्षात ठेवा, जे करत आहात त्याला वैतागून तुम्ही ज्यावेळेस जाता ना तेव्हा तुम्ही काय असता? पळकुटे असता. तुम्ही जो माणूस संसारामध्ये सामना करू शकत नाही आध्यात्मिक प्रक्रिया तर त्याहून भयंकर आहे. आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे स्वतःला अग्नियज्ञामध्ये लोटून देण्यासारखं आहे. सद्गुरू तेच सांगते आम्हाला. संघर्ष कुठे आहे? अपेक्षांमध्ये आहे. पाण्याबरोबर जर स्वतःला वाहू दिला आपण तर ते पाणी तुम्हाला कधीच बुडवत नाही. पण तुम्ही पाण्याला जर विरोध करण्याचा प्रयत्न केला तर ते पाणी मात्र तुम्हाला बुडवल्याशिवाय. संसार आहे. संसार जी प्रकृती आहे त्या प्रकृतीसोबत आम्ही जर एकरूप झालो तर आम्हाला संघर्ष करायची गरज. टेन्शन कशामुळे येतो माणसाला? अटेन्शन नसल्यामुळे. अटेन्शन म्हणजे काय? हे लक्षात ठेवा, हे शरीरही मी नाही आणि हे मनही मी नाही. ना मी काही आणलेलं आहे ना मी काही नेणार आहे. तर माझं नुकसान काय आहे? इथे काहीच नाहीये. फुकट माल मिळाला आणि फुकट गेला. काय टेन्शन घेतलं? म्हणजे मी कष्ट केले ते. अरे कष्ट करणारं शरीर बी इथूच घेतलं तू, त्याच्यात टाकलेलं इंधन बी इथूच घेतलं. काहीच आणलेलं नाहीये. तुम्ही कसं काय नाहीये? माझ्या नावावर 7-12 आहे. तू मर बरं किती दिवस राहतो पाहू. तू जन्माला नव्हता आला तेव्हा कोणाच्या नावावर होता? ज्यांच्या नावावर होता त्यांचे नाव सापडत नाही. आता ही जी आसक्ती आहे तीच तुमच्या संघर्षाचं काय आहे? कारण. भूतकाळामध्ये जगण्याची जी इच्छा आहे, भूतकाळाला स्वतःबरोबर ओढून घेण्याची इच्छा आहे, ती तुम्हाला काय करते? दुःखी करते. आणि वर्तमान काळामध्ये तुम्हाला जगण्यापासून काय करते? अडवते. तुम्हाला मागं खेचते. सिकंदराला त्या उघड्या नागड्या संन्याशाला काहीतरी द्यावंसं वाटलं. का बरं? त्याला वाटलं मी सम्राट आहे. त्याला म्हटलं काय पाहिजे तुला? तो काय म्हटला? तेवढं ऊन आलवले तेवढं बाजूला कर फक्त, बस बाकी काही देऊ नको तू. तू बाजूला वय फक्त. जगातला सर्वात विश्वविजेता असलेला सम्राट त्याच्या पुढे भिकारी झाला ना क्षणामध्ये. काय तुझ्याकडे हे उघड्या नागड्या? तू मलाही नव्हतोस. याच्याकडं आनंद आहे. काय आनंद आहे? ज्याचा शोध कोण घेऊन राहिला? हा सिकंदर घेतोय. शेवटी मरताना म्हटलं ना तो, किती बी कमवा माझे हात खाली सोडा रे माझ्या जनाजामधून. तेव्हा तुम्ही घेऊन जाल माझं प्रेत तेव्हा दोन्ही बाजूनी माझे हात खाली मोकळे सोडा. जगाला सांगा की मी काहीच घेऊन चाललेलो नाहीये. या साधूचा प्रेम. आनंदी राहून तुम्ही जे काही कराल ते कसं राहील? अद्भुत राहील. कारण संघर्ष संपलेला असेल. आणि म्हणून जेव्हा गावाला भंडारा चालला जातो ना कुठल्याही देवाचा, तेव्हा तो गोडच होतो. साधा भात उकळलेला असतो, साधी आमटी अशी काय केलेली असते पण ती अशी निस्वार्थ भावनेने केली असते. वाढणारा देखील मनमोकळेपणाने वाढतो. त्याचा काही स्वार्थ नसतो. त्याच्या डोक्यात हे नसतं हे पुरलं पाहिजे. तो सोडा टाकायचा विचार करत
करत नाही. लक्षामध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा निस्वार्थ भावनेने काही गोष्टी करता तेव्हा त्याच्यामध्ये आपोआप आनंद उतरतो. जेव्हा तुमच्या त्याच्यामध्ये अपेक्षा आधीच भरलेल्या असतात तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद रूपी सोनं कधी मिळणार नाही. तुम्ही बेंटेक्स आधीच घालून ठेवलेलं आहे. अपेक्षा ही बेंटेक्स आहे, निस्वार्थपणा हे काय सोनं आहे. तुम्हाला आज तुमच्या जीवनामध्ये काहीच अद्भुत वाटत नसेल, मला तर रोज अद्भुत काहीतरी घडल्याचा अनुभव होतो. रोज काहीतरी नवीन अनुभव होतो. कुठेही गेलो, कुठेही असलो, काहीही करत असलो तरी काहीतरी वेगळाच अनुभव येतो जीवनाचा. का बरं? काहीच अपेक्षा नाही. मग तुम्ही पण अपेक्षा सोडा ना हो. जीवनाचा फक्त काय घ्या, अनुभव घ्या. जेव्हा तुम्ही जीवनाचा नुसता जगण्याचा अनुभव घ्याल तेव्हा तो अनुभव नसून तोच तुमचा काय असेल, आनंद असेल. सुख आम्हाला मिळतं पैशामधून, पदामधून, प्रतिष्ठेमधून, भोगामधून, इच्छापूर्तीमधून. ते सुख मिळतं काही वेळासाठी आणि मग सुखाच्या जेव्हा मागे जातो आम्ही तर साहजिकच, अहो सर तुम्ही केळ जर आणायला गेले, हॅलो, केळी जर आणली बाजारामधून त्याच्याबरोबर साल्ट येणारच ना, का नाही येणार? सुख जर मधला घर आहे तर त्याचं जे आवरण आहे ते दुःख आहे ते सोबत येणारच आहे. फक्त ते आतलं जे घर आहे तो खाईपर्यंत मजा वाटते. ते साल्ट जर चुकून जर खाली पडला ना की तुम्हाला लगेच सजा देत. सुखाच्या पाठीमागे दुःख हे आहेच, त्याची दुसरी बाजू आहे. तुम्ही जेव्हा सुखाचं नाणं विकत घ्यायला जाल बाजारामध्ये तुम्हाला सुखाची बाजू अर्धी मिळणार नाही, तुम्हाला सुख आणि दुःख दोन्ही मिळणार. काय ते सुख आणि दुःख हे कायम सोबतच असतं. तुम्ही कुठलं नातं घ्या ज्या नात्यामध्ये फक्त सुख आहे, कधी दुःखच आलं नाही असं सांगा. तुम्ही कुठल्याही जीवनामधली कुठलीही अनुभव घ्या, कुठलाही भोग घ्या ज्या भोगामध्ये दुःखच नाहीये. हॉटेलमध्ये गेले, आवडीचा पदार्थ खाल्ला तर काय मोजायला लागता? हा, भारी खाल्ला तर भारी पैसे. हो सर, खाताना फार बरं वाटतं हो, पण जेव्हा पैसे द्यायची वेळ येते हा त्याच्याकडे पाहतो, तो ह्याच्याकडे पाहतो. आम्ही अशा कल्पनांमध्ये, अशा ह्या सगळ्या मनोरंजनामध्ये सतत जगत असतो. पगार झाला का पहिला हप्ता चंद्रमुखी आहे की नाही, दुसरा हप्ता सूर्यमुखी, तिसरा हप्ता ज्वालामुखी आहे की नाही. हे जीवन आहे आपलं. मग आपण जीवनामध्ये जे सुखांची जी व्याख्या केलेली आहे मित्रांनो, त्या सुखासाठी आम्ही आज बांधलो गेलेलो आहे आणि म्हणून आम्हाला आनंदाचा अनुभव मिळत नाही. मग सद्गुरू काय सांगता आम्हाला की तुम्ही संघर्ष का करताय? कारण तुम्हाला सुख हवंय म्हणून संघर्ष करताय. तुम्हाला जर आनंद हवा असेल संघर्ष करण्याची काही गरजच नाही, कारण तो तुमच्या आतमध्ये पहिल्यापासून आहे. मग तुम्ही म्हणाल पहिल्यापासून जर आमच्यामध्ये आनंद आहे तर मग तो आम्हाला सापडत का नाही? तुम्ही काल्पनिक जगामध्ये जगू राहिले ना. तुम्ही क्षणामध्ये मर्सिडीज घ्यायला गेल्या, क्षणामध्ये तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये जाऊन बसले. अरे पण तुम्ही जिथं बसले तिथं 40 रुपये द्यायला नाही तुमच्याकडे. तुम्ही वास्तवाचा सामना करायला तयार नाही आहात. तुम्ही सतत मनोरंजनामध्ये जगता आहात, कल्पनांमध्ये जगता आहात. ढोंगी जे काही लीला आहे ती तुम्ही रचता तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या मनोकामनांच्या विश्वामध्ये तुम्ही एक स्वतंत्र अशा प्रकारचं विश्व रचलेलं आहे आणि तुम्हाला त्याच्यात आनंदी व्हायचंय. तुम्हाला जीवनात आनंदी नाही व्हायचंय. तुमच्यापैकी असे किती जण आहे का त्यांना अशी अपेक्षा नाही का सर मी पुढच्या 2 वर्षात चांगली गाडी घेईल, पुढच्या 2 वर्षात चांगला बंगला बांधेल, मग मी माझ्या मुलांचं शिक्षण करेल किंवा मी चांगलं जीवनसाथी शोधेल आणि मी जर असं सगळं मिळवलं की मग मी आनंदी होईल. आता जे लग्न झालेले नाही ते असा विचार करतात की मला चांगला जीवनसाथी मिळेल आणि मग माझ्या जीवनात आनंद येईल. जे झालेलं आहे त्यांना विचारा, ते म्हणतात ऑप्शन संपला सर, लाईफलाईन गेली. कौन बनेगा आनंदपती? लाईफलाईन पहिली, नोकरी. तुम्हाला जेव्हा नोकरी मिळाली नव्हती तेव्हा नोकरी मिळू द्या फक्त एकदा, बस एकदा नोकरी मिळाली हँग बल्ले बल्ले, अरे मिळाली नाही रे, लाईफलाईन गेली. लाईफलाईन दुसरी, छोकरी. गुदगुल्या होतात. लाईफलाईनचं नाव ऐकूनच गुदगुल्या होतात. ज्यांची वापरली गेली त्यांना विचारा एकांतामध्ये, त्यांची जरा नार्को अनालिसिस टेस्ट करा. तसे तर काही खरं बोलणार नाही ते. कोण झंझट खरं करेल? हां, चुकून बायकोनच व्हिडिओ पाहिला तर
संध्याकाळचं जेवण बंद, गाजराची भाजी केली तरी कारल्यासारखी लागेल. बरोबर आहे ना? म्हणजे आमच्या ज्या लाईफलाईन आहे, या लाईफलाईन काय आहे सर? नोकरी, छोकरी, गाडी, बंगला, पद, प्रतिष्ठा, ह्या आमच्या लाईफलाईन आहेत. एक एक लाईफलाईन बाद होते, पण शेवटी शेवटी तो म्हणतो नाही, कौन बनेगा आनंदपती? नाही, मैं तो दुःखपती. म्हणजे तुम्ही जेवढी वयस्कर झालेली माणसं आहे ती फक्त लोकांना मी आनंदी असल्याचं दाखवता. मित्रांनो, फार भयंकर परिस्थिती आहे. तेव्हा तुम्ही माणसांच्या डोक्याच्या आतमध्ये जाऊन डोकावून बघाल, तेव्हा तुम्हाला तिथे सगळा गोंधळ, अशांती, संभ्रम, भीती, ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. काळोख आहे प्रचंड. प्रत्येकजण स्वतःपासून लांब पळण्याचा काय करतोय? प्रयत्न करतोय. स्वतःला कुठेतरी गुंतवण्याचा केविलवाना प्रयत्न करतोय. मग मोबाईलमध्ये असेल, पैसे कमवण्यात असेल, है की नाही, गप्पा मारण्यात असेल, काहीच नाही करता आलं तर काहीतरी गुणगुण करत असेल, पण स्वतःला शांत बसू देत नाही. ही आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून सद्गुरू काय सांगता की आज तुमच्या हातातून ज्या अद्भुत गोष्टी घडायला पाहिजे त्या घडत नाही. त्याचं कारण काय आहे? कारण तुम्ही आनंदी नाही आहे. आनंदी माणसं जे काही करता ते अतिशय काय करता? सुंदरच करता. आनंदाने केलं पाहिजे फक्त, बस. तुम्हाला माहिती आहे, ज्या स्त्रीला दुसऱ्याला खाऊ घालावं असं वाटतं ना, ती स्वयंपाक करताना एवढी आनंदी असते की माझ्या हातचं कोणीतरी नवीन व्यक्ती खाणार आहे आज, त्यांनी बोटं चाटली पाहिजे, बस. तिच्या एवढं डोक्यात असतं. खाताना त्याला आनंद झाला पाहिजे. मग ती त्या स्वयंपाकामध्ये मसाले टाकत नाहीये, तेल टाकत नाहीये, ती काय ओतत असती? आनंद ओतत असते. आनंद ओतला की आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि मग आपली रेग्युलर परिस्थिती काय? या माणसाकडून आयुष्यात काहीच पूर्ण झालं नाही. या माणसाने आयुष्य बर्बाद केलं. आयुष्यभर यांचं पुरं करा, है की नाही? रांदा वाडा उष्टी काढा, याच्यामध्ये त्यांचं आयुष्य गेलं. लोकांचं पहा, अमक्याचा नवरा, तमक्याची बायको, त्यांचं बघा, अमक्याची मुलं, तमक्याची मुलं, हे बघा, ते बघा. हे करता करता काय चालू आहे? स्वयंपाक चालू आहे. किंवा कोणाचं तरी तिसऱ्याचं कुटाळ चालू आहे. हो, तमक्याचा तमका पळून गेला, तमक्याचं तमची पळून गेली, हे चालू आहे. हां, तुम्हाला हे कळलं का? तुम्हाला ते कळलं का? टी व्ही चॅनल कमी पडतात त्यांच्या पुढे. हे टी व्ही चॅनलचं नेटवर्क फार कमजोर आहे. हो, जे घरगुती आकाशवाण्या आहेत त्यांचं नेटवर्क फार भयानक आहे. हो, आणि प्रत्येक बातमी इत्तमभूत असते. वार्ताहरांना पेश करतात नाही अशी बातमी पेश करतात. तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की तुमचं जे सुख आहे ते नश्वर तर होणार नाही आहे ना? जर ते सुख जर संपणारं असेल, ते सुख जर नश्वर होणारं असेल तर तो आनंद नाही आहे. आणि ते सुख जर काय असेल, निरंतर असेल तर तो आनंद आहे. शाश्वत सुख म्हणजे आनंद, ज्या सुखाला कधी धक्काच लागत नाही, जे दुसऱ्यावर अवलंबूनच नाही. असं काय सुख आहे? आत्मसुख आहे. सेवा करा कोणाची तरी. सर, सेवा केली आपण एखाद्या माणसाची, काय वाटतो? आनंद वाटतो. पण केली का कधी सेवा? हॅलो, नाही सर, मेवा मिळावा म्हणून केली थोडी, ती सेवा नाही आहे. हो, जिथं मेवा आहे ती सेवा नाही आहे. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून सेवा करा. जिथं तुमचं काही देणं घेणं नाही आहे अशा ठिकाणी सेवा करा, किंवा काहीच अपेक्षा नाही आहे अशा ठिकाणी सेवा करा. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्तमान काळात तुम्ही जे काही काम करता त्याच्यामध्ये रमा. दुसरा मार्ग. तिसरा मार्ग, तुमच्या डोक्यात येणारे विचार त्यांचे साक्षी बना. शक्य आहे तुम्हाला? शक्य आहे? नाही आहे? ध्यान करा. बरोबर आहे ना? परंतु तुम्ही ते करणार नाही का? कारण तुम्हाला शरीराचा जो सहवास आहे तो हवा आहे.
तुम्हाला मनाचा जो चंचलपणा आहे तो हवा आहे आणि तुम्ही त्याच्यासाठीच काय करत असता, सतत प्रयत्न करत असता. तुमचा सगळा प्रयत्न कशासाठी आहे? शरीराचे भोग मजबूत करण्यासाठी आहे आणि मनाच्या कामनाचे मजबूत करण्यासाठी आहे. आलं लक्षामध्ये? शरीर जे आहे त्याला जर व्यसन घालायचे असेल ना तर ती श्वासाने घालता येते. श्वास ही शरीराची व्यसन आहे आणि विचार हे मनाची व्यसन आहे. तुम्हाला शरीर जर ताब्यात आणायचं असेल, श्वासावर लक्ष ठेवा. कुठलीही क्रिया करताना, कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा तुम्हाला कळेल की नाही माझं शरीर माझ्या ताब्यातून बाहेर चाललंय, अशा वेळेस लक्ष कशावर आणा? श्वासावर आणा. राग आलाय, लक्ष कशावर आणा? श्वासावर आणा. लोभ निर्माण होऊ राहिलाय, लक्ष कशावर आणा? श्वासावर आणा. एखादा निर्णय घेताना गोंधळ होतोय, लक्ष कशावर आणा? श्वासावर आणा. दुसरं काय? विचार. तुम्हाला जर मनाला ताब्यात घ्यायचंय ना, तो तुमच्या डोक्यात येणारा जो विचार आहे त्याच्यावर पहिले लक्ष द्या. भावनेवर पकडणं शक्य नाही. भावना ही विचारांची सावली आहे. तुम्ही विचारांना पकडू शकता. बघा, माझ्या मनामध्ये विचार आला काय की आता मी माझ्या डोक्यामध्ये येणाऱ्या विचारांवर काय ठेवेल लक्ष. हा पण एक काय विचार आहे. विचारांवर लक्ष ठेवणं हा पण एक विचार आहे. आणि म्हणून साधू संतांनी आम्हाला काय सांगितलं? नामस्मरण करा. नाम हे एक विचार आहे. त्या एकाच विचाराशी काय व्हा? एकरूप व्हा. बाकी सगळे विचार धुवून टाका. बरं, नाम हा विचार का घ्यायचा? कारण नको असलेले विचार जर घालवायचे असतील तर हवा असलेला एक विचार तुम्हाला धरावा लागेल. तसं श्वासाचं आहे. तुम्ही श्वासावर जर लक्ष केंद्रित केलं तर ही प्रकृती आणि शरीर एकमेकाशी काय होतं? कनेक्ट होतं. आणि मग ह्या प्रकृतीला जे हवंय ती प्रकृती बरोबर करून घेते. बघा, मी नेहमी सांगतो, दारुड्याला कधी पण ऍक्सिडेंटमध्ये जास्त जखमा होत नाही, मार लागत नाही दारुड्याला. शुद्धीवर असलेल्या माणसाचं नुकसान होतं, कारण त्याचं शरीर स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतं. परंतु दारुड्या माणूस स्वतःचा प्रयत्न करतच नाही. तो एखाद्या वस्तूसारखा, एखाद्या पदार्थासारखा ह्या प्रकृतीच्या स्वाधीन होतो. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे प्रकृती त्याला ज्या पद्धतीने वळवते त्या पद्धतीने तो वळतो. त्या पद्धतीने तो स्वतःला मोड करायला तयार होतो. जागृत माणूस जो असतो तो तसं करू शकतो. एक बेहोश माणूस करू शकतो, पण अर्ध जागृत माणूस तसं करू शकत नाही. मग अर्ध जागृतपणा ही आमची अवस्था आहे. म्हणून आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे, आनंदी राहण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे? श्वासावर लक्ष, विचारावर लक्ष. या दोनच गोष्टी तुमचा आनंद हिरावून घेत आहेत. तुमचा श्वास असंतुलित झाला, राग आल्यावर श्वास कसा होतो? राग आल्यावर श्वास तुमचा एकदम शांत असतो. का असतो? कसा असतो? राग आल्यावर श्वास कसा असतो? घाबरल्यावर कसा असतो? तुम्ही जेव्हा उत्साहित होता, उत्तेजित होता, तेव्हा श्वास कसा असतो? जेव्हा तुम्ही निराश होता तेव्हा श्वास कसा असतो? लक्ष ठेवा, तुम्हाला सूत्र सापडेल. श्वास पकडा, दुसरं म्हणजे विचार पकडा. एवढं सद्गुरू आम्हाला सांगताय. या दोन गोष्टी पकडणं म्हणजेच काय आहे? ध्यान आहे. या दोन गोष्टी पकडणं म्हणजेच योग आहे. बरोबर आहे? आणि आपण जर योगात नाही गेलो, योगासोबत नाही जगलो, तर शरीर आणि मन तुमचा खेळ मांडणार आणि मजा सगळं जग बघणार. आज तेच चाललेलं आहे. लोकांची मजा आपण बघायची आणि आपली मजा तुम्ही बघा. प्रत्येकाचा नंबर आहे. तुम्हारी बारी आएगी, आएगी ना. ज्यांनी लाडू खाली ना लग्नाचे स्वतःच्या, ते दुसऱ्याला सांगतीच नाही काय खसत ते म्हणतात नाही तू खा मग तुला कळेल. म्हणून म्हणतात शादी के लड्डू जो खाए वो भी पछताए जो ना खाए. मी आतापर्यंत कितीतरी पाहुण्यांकडे फिरलो तर प्रत्येक परिवारामध्ये एकच उत्तर आहे, मी वैतागले ह्या बाबाला, मी वैतागले या संसाराला, मला वृंदावनला जायचंय. प्रेमानंद महाराज हे शिकवतात का? तुमच्या संसाराचं वाटोळं करून माझ्याकडे या, पळून या. एक लक्षात ठेवा, जे करत आहात
त्याला वैतागून तुम्ही ज्यावेळेस जाता ना, तेव्हा तुम्ही काय असता, पळकुटे असता तुम्ही. जो माणूस संसारामध्ये सामना करू शकत नाही, आध्यात्मिक प्रक्रिया तर त्याहून भयंकर आहे. आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे स्वतःला अग्नियज्ञामध्ये लोटून देण्यासारखं आहे. सद्गुरू तेच सांगताय आम्हाला. संघर्ष कुठे आहे? अपेक्षांमध्ये आहे. सर, पाण्याबरोबर जर स्वतःला वाहू दिलं आपण, तर ते पाणी तुम्हाला कधीच बुडवत नाही. पण तुम्ही पाण्याला जर विरोध करण्याचा प्रयत्न केला, तर ते पाणी मात्र तुम्हाला बुडवल्याशिवाय राहणार नाही. हवेच्या झोताबरोबर जर एखादा पक्षी जर उडत राहिला, तर तो पक्षी कधी पण खाली येणार नाही. पण जर तो त्या हवेला चिरण्याचा प्रयत्न करू लागला, तर ती हवा त्याला खाली दाबून टाकणार आहे. संसार आहे. संसार जी प्रकृती आहे, त्या प्रकृतीसोबत आम्ही जर एकरूप झालो, तर आम्हाला संघर्ष करायची गरज नाही. जेव्हा आपण प्रवास करतो सर, तेव्हा आपण त्या प्रवासाच्या साधनाबरोबर, गाडीबरोबर जर एकरूप झालो, तर आपल्याला कधी झटका बसत नाही. बसतो का? नाही. जी लोक असं म्हणतात, नाही मला जास्त वेगाने गाडी चालली की मला त्रास होतो, ते उलटी करतं. कारण त्याचं शरीर जे आहे ते त्या वेगाला काय करतं? विरोध करतं. का बरं? कारण त्याच्या मनाने त्याच्या शरीराला सांगितलेलं आहे, एवढा वेग तुला चालणार नाही, एवढा वेग तुला चालणार नाही. मग तुला उलटी करायला पाहिजे. तू असं काहीतरी कर जेणेकरून ही गाडी थांबली पाहिजे. थांबवत होती. बरोबर आहे. पूर्णपणे काय आहे? मानसिक प्रक्रिया आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये संघर्षाची वेळच त्याच्यामुळे येते. कशामुळे? कारण तुमच्या शरीराला काय आहे? वासना आहे आणि मनाला कामना आहे. मग या शरीराच्या वासना आणि मनाच्या कामनांच्या पासून तुम्ही जर वेगळे झालात, तर आपोआप तुमचा संघर्ष काय होतो? संपून जातो. बरोबर आहे ना? टेन्शन कशामुळे येतं माणसाला? अटेन्शन नसल्यामुळे. अटेन्शन म्हणजे काय? हे लक्षात ठेवा, हे शरीरही मी नाही आणि हे मनही मी नाही. ना मी काही आणलेलं आहे, ना मी काही नेणार आहे. तर माझं नुकसान काय आहे इथे? काहीच नाही आहे. फुकट माल मिळाला आणि फुकट गेला, काय टेन्शन घेतो? म्हणजे मी कष्ट केले ते. अरे कष्ट करणारं शरीर बी इथूच घेतलं तू, त्याच्यात टाकलेलं इंधन बी इथूच घेतलं. तू काहीच आणलेलं नाहीये. तुम्ही कसं काय नाहीये? माझ्या नावावर 7/12 आहे. तू मर बरं, किती दिवस राहतो पाहू. आणि तू जन्माला नव्हता आला तेव्हा कोणाच्या नावावर होता? ज्यांच्या नावावर होता त्यांचे नावच सापडत नाही आता. ही जी आसक्ती आहे तीच तुमच्या संघर्षाचं काय आहे? कारण आहे. भूतकाळामध्ये जगण्याची जी इच्छा आहे, भूतकाळाला स्वतःबरोबर ओढून घेण्याची इच्छा आहे, ती तुम्हाला काय करते? दुःखी करते. आणि वर्तमान काळामध्ये तुम्हाला जगण्यापासून काय करते? अडवते, तुम्हाला मागं खेचते. आजच्या काळामध्ये तुम्हाला जर जगायचं म्हटलं, तर तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणी अडवतात. हे असं मी फसलो बरं का, असंच झालं होतं माझ्याबरोबर, नको लक्ष नाही द्यायचं. किती चांगलं सांगू द्या, आपल्या मनावर परिणाम होतो. आपला ब्रेन वॉश करतात. म्हणजे आपण सावध राहू शकतो ना. तुम्ही एवढे वेडे आहात का कोणाच्या आहारी जाता? तुम्हाला कळत नाही तुम्ही स्वतःचं भलं कशात आहे कळत नाही, म्हणजे तुम्ही शुद्धीवर नाही. लोक म्हणतात यांनी मला फसवलं, त्यांनी मला फसवलं. तू लहान बच्चा आहे का? तुझ्या मनामध्ये पण लोभ आहे ना. ज्याच्या मनात काहीच लोभ नाही त्याला कसं फसवाल तुम्ही? ज्याच्याकडे लुटण्यासारखं काहीच नाही त्याला कसं लुटाल? ज्याच्याकडे लुटण्यासारखं काहीच नाही त्याला कसं लुटाल? सिकंदराला त्या उघड्या नागड्या संन्याशाला काहीतरी द्यावंसं वाटलं. का बरं? त्याला वाटलं मी सम्राट आहे. त्याला म्हटलं काय पाहिजे तुला? तो काय म्हटला? तेवढं ऊन आळवलंय तेवढं बाजूला कर फक्त, बस, बाकी काही देऊ नको. तू बाजूला आहे फक्त. हॅलो, जगातला सर्वात विश्वविजेता असलेला सम्राट त्याच्या पुढं भिकारी झाला ना क्षणामध्ये. काय तुझ्याकडे हे उघड्या नागड्या? तू मलाही नव्हतोस. त्याच्याकडं काय आहे? त्याच्याकडे आनंद आहे. काय आनंद आहे? ज्याचा शोध कोण घेऊन राहिला? हा सिकंदर घेतोय. शेवटी मरताना म्हटलं ना तो, किती बी कमवा माझे हात खाली सोडा रे माझ्या जनाजामधून. जेव्हा तुम्ही घेऊन जाल माझं प्रेत, तेव्हा दोन्ही बाजूनी माझे हात खाली मोकळे सोडा. जगाला सांगा की मी काहीच घेऊन चाललेलो नाहीये. त्या साधूचा परिणाम.
भिकारी असलेला, संन्यासी असलेल्या नागड्या साधूने त्याला जे दिलं ते घेऊन तो मृत्यूलोकी गेला. हॅलो, मग एवढं कमवलं कशाला? पश्चाताप झाला ना त्याचा. त्याचं नावही नाही कुठे, त्याच्या कबरीवर कोणी आज फुल पण वाहत नसेल. खरं की नाही आहे? पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, या सांसारिक जीवनामध्ये तुम्ही किती जरी मोठं जरी ऐश्वर्य आणि संपत्ती निर्माण केली, विश्व निर्माण केलं, तर ते फक्त काय सुखापुरतं आहे. त्याच्यामुळे आनंद पाहिजे असेल तर तुम्ही ते कमवू नका, असा मुद्दा, परत मुद्दा तिथंच येतो. तुम्ही घर, गाडी, बंगला, संसार, जीवनसाथी या गोष्टी तुम्ही कमवू नका असं नाहीये, पण ते सेकंडरी आहे. आधी आनंदी व्हा. तुम्ही त्यांच्याकडून आनंद मिळेल अशा अपेक्षेमध्ये जर जगाल तर फार मोठा काय होईल? विश्वासघात होईल. फार मोठ्या प्रमाणात तुमचं नुकसान होईल. तुमचं आयुष्य बर्बाद होईल. तुम्ही स्वतःसाठी नरक निर्माण कराल. आणि म्हणून पहिला आनंद, आणि आनंदी राहून तुम्ही जे काही कराल ते कसं राहील? अद्भुत राहील. कारण संघर्ष संपलेला असेल. आणि म्हणून जेव्हा गावाला भंडारा चालला जातो ना कुठल्याही देवाचा, तेव्हा तो गोडच होतो. साधा भात उकळलेला असतो, साधी आमटी अशी काय केलेली असते, पण ती अशी निस्वार्थ भावनेने केली असते. कळलं का? मग वाढणारा देखील मनमोकळेपणाने वाढतो. त्याचा काही स्वार्थ नसतो. त्याच्या डोक्यात हे नसतं हे पुरलं पाहिजे, मग तो सोनं टाकायचा विचार करत नाही. आलं लक्षामध्ये? म्हणजे तुम्ही जेव्हा निस्वार्थ भावनेने काही गोष्टी करता तेव्हा त्याच्यामध्ये आपोआप आनंद उतरतो. जेव्हा तुमच्या त्याच्यामध्ये अपेक्षा आधीच भरलेल्या असतात तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये आनंदरूपी सोनं कधी मिळणार नाही. तुम्ही बेंटेक्स आधीच घालून ठेवलेलं आहे. अपेक्षा ही बेंटेक्स आहे आणि निस्वार्थपणा हे काय? सोनं आहे. तुम्हाला आज तुमच्या जीवनामध्ये काहीच अद्भुत वाटत नसेल, मला तर रोज अद्भुत काहीतरी घडल्याचा अनुभव होतो. रोज काहीतरी नवीन अनुभव होतो. कुठेही गेलो, कुठेही असलो, काहीही करत असलो तरी काहीतरी वेगळाच अनुभव येतो जीवनाचा. का बरं? कारण काहीच अपेक्षा नाही. आणि मग तुम्ही पण अपेक्षा सोडा ना हो. जीवनाचा फक्त काय घ्या? अनुभव घ्या. जेव्हा तुम्ही जीवनाचा नुसता जगण्याचा अनुभव घ्याल तेव्हा तो अनुभव नसून तोच तुमचा काय असेल? आनंद असेल.